महापालिका निवडणुका ज्या आहेत त्या काल जाहीर झालेल्या आहेत आणि 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मोजणी प्रक्रिया जी आहे ती पार पाडणार आहे। तत्पूर्वीच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून जे आहे त्या ठिकाणी आज अर्ज जे आहेत ते इच्छुक उमेदवारांना देण्यात आलेले आहेत। आपण पाहतो या ठिकाणी सकाळपासूनच राष्ट्रवादीच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती अर्ज घेण्यासाठी झालेली आहे। खरं तर सत्ताधारी पक्ष म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटसुद्धा या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातो आहे आणि या इच्छुक उमेदवारांसाठी रेड कार्पेट देखील आज टाकण्यात आलेलं होतं। आपल्यासोबत शहराध्यक्ष संतोष पवार आहेत। भाऊ, खरं तर आज इच्छुकांसाठी अर्ज विक्री जी आहे ती आपल्याकडून केलेली आहे। काय नक्की कशा पद्धतीचा प्रतिसाद आपल्याला आहे, काय एकंदरीत? आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज, उद्या आणि परवा ह्या 3 दिवसामध्ये इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरावा असं आवाहन केलेलं होतं। त्याला सोलापुरातील अनेक उमेदवारांनी उदंड असा प्रतिसाद दिला। आज पहिलाच दिवस असल्याने पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये उमेदवारांनी गर्दी केली आणि जवळपास 122 फॉर्म आज भरून घेण्यात आलेले आहेत आणि उद्या आणि परवा असं अजून 2 दिवस सोलापूरच्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज आम्ही भरून घेणार आहोत। भाऊ, खरं तर सोलापूर महापालिका निवडणुकीला सामोरं जात असताना भारतीय जनता पार्टी हे देखील आपले सत्ताधारी पक्ष आहे, तो आपला सहयोगी पक्ष आहे। त्यांनी देखील महायुती व्हावी अशी अपेक्षा जी आहे ती स्वतः पालकमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे। आपल्याकडून कशा पद्धतीने रिस्पॉन्स असणार आहे आणि काय एकंदरीत भूमिका आहे महायुतीच्या अनुषंगाने? गेल्याच पंधरवड्यामध्ये जवळपास अण्णा बनसोडे साहेब आमचे संपर्क मंत्री यांनी सोलापूर दौरा केला होता। या दौऱ्यामध्ये त्यांनी सोलापूरचे सर्वच्या सर्व 102 जागा लढवणार आणि 75 पारचा तरी नारा दिलेला आहे। त्याच आदेशानुसार आम्ही आज सध्या तयारी करतो आहे। 102 ठिकाणी उमेदवार उभा करण्याकरता आमची पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्या पद्धतीचं आमचं नियोजन असणार आहे। परंतु यावर जर काय निर्णय होणार असेल तर निश्चितच वरिष्ठ पातळीवर होईल। भाऊ, खरं तर कोणते मुद्दे घेऊन आपण आता महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहात? कारण गेल्या अनेक दिवसांमध्ये जर पाहिलं तर विमानसेवेचा प्रश्न असेल, त्याचबरोबरीनं समांतर जलवाहिनीचा प्रश्न आहे, तो मार्गी लागल्याचं पाहायला मिळतं। तसा दावा देखील आपल्या सत्ताधारी पक्षांकडून केला जातो, विशेषतः भाजपकडून केला जातो आहे। आपले कोणते मुद्दे नक्की असणार आहेत आणि कोणत्या मुद्द्यांवर आपण निवडणूक लढवणार? जे काही विकास कामं यापूर्वी झालेले आहेत सोलापूर शहरामध्ये आणि जे काय सुविधा उपलब्ध करून दिलेल्या त्या महायुतीच्या अनुषंगाने झालेल्या आहेत। त्यामुळं तिन्ही पक्ष त्याच्यासाठी त्याचं ते क्रेडिट त्यांचं आहे। तिन्ही पक्षांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येणाऱ्या काळामध्ये सोलापूरचा महत्त्वाचा म्हणजे पाणी प्रश्न आणि मूलभूत सुविधा यावर जास्त भर देईल। त्याचबरोबर रोजगार आणि सोलापूर शहरातील युवकांसाठी जे स्थलांतर होतात त्यांच्यासाठी काय करता येईल नवीन, त्यासाठी आम्ही लोकांसमोर जाणार आहोत। तर आपण पाहतो या ठिकाणी की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून जे आहे ते 122 अर्ज जे आहेत ते पहिल्या दिवशी भरून घेण्यात आलेले आहेत आणि आणखी पुढचे 2 दिवस हे अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया जी आहे ती देखील चालणार आहे। मात्र असं असलं तरी सत्ताधारी पक्षांनी 102 जागेंवरती तयारी जी आहे ती अद्याप करून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद नाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।